ladies and gentlemen, this is Captain Komal Sutar. As we begin our descent into the breathtaking islands of Andaman and Nicobar, we invite you to sit back and take in the view beneath you. Please ensure your seat belts are securely fastened, window shades are open, and your seats are in the upright position as we prepare for landing. In just a few moments, we'll be touching down in paradise where turquoise waters meets endless skies. On behalf of the crew, thank you for flying with us and welcome to one of the most beautiful destinations in India. We hope you'll have great time with your friends and family. Thank you. Finally, we are going to Andaman. तर अशा तऱ्हेने 4 हैदराबादहून आणि 2 पुण्याहून अशा आम्ही एकूण 6 जणी 26 तारखेला सकाळी 9 वाजता अंदमान पोर्ट ब्लेअरमध्ये पोचलो. आणि आमच्यासोबत अजून एक मैत्रीण आमची येणार होती, जी बँगलोरवरून येणार होती, जिला अजून थोडासा उशीर होता. सो मग आम्ही असं ठरवलं की तोपर्यंत आपण हॉटेलवर जाऊ, फ्रेश होऊ आणि मग नंतर तिला पिकअप करू आमचे पुढचे डेस्टिनेशन्स फिरायला जाण्याआधी. कामासाठी सगळ्या मैत्रिणी वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, पण ट्रिप करायची म्हटल्यावर अगदी आवर्जून वेळ काढून सगळ्या आलेल्या. सो मज्जा येणार होती. इथे आमचा टूर मॅनेजर, आमचा ड्रायव्हर ऑलरेडी एअरपोर्टवर पोहोचलेले होते आम्हाला पिक करायला. सो इथे त्यांनी आम्हाला थोडीशी इन्फो दिली की काय काय असणार आहे प्लॅन, कुठे कुठे आपण जाणार आहोत, कधी कोणत्या दिवशी कुठे जाणार आहोत, ह्याची सगळी आम्हाला माहिती दिली. ते सगळे या मुली ऐकत आहेत आमच्या. आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या बॅगा सगळ्या कलेक्ट केल्या आणि गाडीमध्ये भरून आम्ही निघालो आमच्या हॉटेलकडे जायला. तर हॉटेलकडे जाताना पण थोडी मज्जा झाली, ती मी तुम्हाला सांगते पुढे की काय झालं नेमकं ते. तर सगळ्यांच्या बॅग्स भरून आम्ही हॉटेलकडे जायला निघालो आणि झालं असं की आमच्या हॉटेलचं नाव होतं द किंग्स आणि ड्रायव्हरनी थोडासा गोंधळ केला आणि एक्झॅक्ट त्याच्या बाजूचं एक हॉटेल होतं हिलटॉप इंटरनॅशनल, तिथे नेऊन आम्हाला सोडलं. आणि आम्हाला वाटलं की ठीक आहे, हेच आमचं हॉटेल आहे, म्हणून आम्ही सगळ्या बॅगा घेऊन उतरलो. आणि नंतर लक्षात आलं की हे आमचं हॉटेल नव्हतंच आणि ह्याच्या शेजारचं जे हॉटेल होतं ते आमचं ॲक्च्युअल हॉटेल होतं. सो मग आम्ही परत सगळ्या बॅगा बाहेर घेऊन आलो आणि साईडच्या हॉटेलमध्ये गेलो. जसं मी आधी म्हणाले तशी आमची अजून एक मैत्रीण एक यायची राहिली होती. सो आमचं असं ठरलं की थोडा वेळ हॉटेलवर जायचं, तिकडे थोडंसं रेस्ट करायचं, फ्रेशनअप व्हायचं आणि मग मस्तपैकी आवरून तिला पिक करून आमचे जे ॲक्च्युअल फिरण्याचे स्पॉट्स होते ते बघायला जायचं. तर इथे आम्ही एंटर केलं आमच्या हॉटेलमध्ये आणि प्रत्येकाला आपापल्या रूम्स वगैरे मिळाल्या. आणि इथे मी छोटीशी रूम टूर दिलेली आहे, तर ती बघूया. This is the stay for 4 days. यानंतर आम्ही सगळ्याजणी रेडी झालो आणि इथे मी माझा OOTD दाखवते आणि मग आम्ही निघालो आमच्या मैत्रिणीला पिक करायला. So we are all set for day 1 आणि आम्ही चाललेलो आहोत. कुठे चाललोय गाईस? जेलला चाललेलो आहोत. वाजलेले आहेत 2:30 जवळपास आणि हे आमचं पहिलं डेस्टिनेशन असणार आहे सेल्युलर जेल. त्याच्यानंतर आम्ही दुसरीकडे कुठेतरी जाणार आहोत. इशी को झोप नहीं हुई है गाइस. इशी को झोप नहीं हुई है. समृद्धी जी बँगलोरवरून येणार होती ती ऑलरेडी एअरपोर्टला पोचलेली होती. सो पहिले आम्ही तिला पिक करायला एअरपोर्टला गेलो आणि मग त्यानंतर आमचं जे फर्स्ट स्पॉट होतं सेल्युलर जेल, तिकडे आम्ही सगळ्या मिळून जाणार होतो. समृद्धीला पिक केल्यानंतर आमचे ड्रायव्हर दादा आम्हाला आमचं वेलकम ड्रिंक नारळ पाणी प्यायला घेऊन गेलेले. सो आम्ही ते नारळ पाणी एन्जॉय केलं इकडे आणि मग त्याच्यानंतर पुढे सेल्युलर जेलच्या दिशेने निघालो.
या अंदमानमधील सर्वात ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक म्हणजेच सेल्युलर जेल. काळा पाणी म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण अनेक भारतीय स्वातंत्र्य सैनिकांसाठी शिक्षा नव्हे तर एक कठोर परीक्षाच होती. ब्रिटिशांच्या काळात इथे स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या अनेक वीरांना कैद करण्यात आलं होतं. या जेलची रचना अशी होती की प्रत्येक कैद्याला पूर्णपणे एकटं ठेवलं जायचं. ना संवाद, ना आधार, फक्त संघर्ष. या भिंतींमध्ये आजही वेदना आहेत, पण त्याचबरोबर अभिमानाची एक खोल भावना देखील आहे. याच ठिकाणी कैद होते महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. आम्ही ज्या दिवशी इथे भेट दिली त्या दिवशी त्यांची पुण्यतिथी होती, त्यामुळे तिथे त्यांचे फोटोपूजन करण्यात आले होते आणि त्यांची कोठडीही आम्हाला पाहायला मिळाली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1911 ते 1921 अशी 10 वर्षे इथे व्यतीत केली. पण एवढ्या कठीण परिस्थितीतही त्यांनी हार मानली नाही. तुरुंगाच्या भिंतींमध्ये राहूनही त्यांनी विचार मांडले, लेखन केलं आणि स्वातंत्र्याची ज्योत जिवंत ठेवली. आजही भिंती त्यांच्या साहसाची आणि देशप्रेमाची साक्ष देतात. जेल बघून झाल्यानंतर आम्ही सगळ्याजणी बाहेर आलो. समोरच्या बागेत थोडा वेळ घालवला, गप्पा मारल्या, खाऊ खाल्लं आणि मग संध्याकाळी तिथे एक लेझर शो असतो तो बघायला आम्ही पुन्हा आतमध्ये गेलो. ही जी लाईन दिसते सगळी ती त्याच्यासाठीचीच होती. त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि थोडंसं पावसाचं वातावरण होतं आणि आमचा शो चालू झाल्यानंतर सुद्धा जोरात पाऊस आला होता, पण तसंच आम्ही तो शो बघितला आणि नंतर मग आम्ही तिथून बाहेर पडलो. तिथून आल्यानंतर निवांत एका ठिकाणी बसलो, भरपूर गप्पा मारल्या, राहिलेले गॉसिप्स कंप्लीट केले आणि मज्जा मस्ती करत आमचा दिवस आम्ही एंड केला. आज एग्जैक्टली एट 10 AM मेरा ब्रेकअप हुआ. फिर जिसके साथ गाना था वो आया ही नहीं. बचा मेरा ब्रोकन हार्ट और ये ब्रोकन फोन. मी बदले में स्टार्ट पता नहीं, बट इसका वॉइस ना, ओ माय गॉड, स्टार्ट करूं. जो मेरे जन्नते सच कहूं छोड़ दूं, तुमसे ज्यादा ही मैं जानूं, तुमसे खुद को मैं पहचानूं,